आपण इथे आज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं जे कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर आहे गोरेगावला त्या ठिकाणी उभे आहोत आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय तो म्हणजे BNHSचा बटरफ्लाय गार्डन. हा आमच्या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही याच्यावर खूप काम केलं आणि ते खूप प्रकारची झाडं लावली आहेत. आतापर्यंत जवळपास 120 प्रकारच्या फुलपाखरांची आम्ही इथे नोंद करू शकलो आणि 150 पेक्षा जास्त प्रकारची झाडं आम्ही त्या ठिकाणी इथे लावली. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ब्ल्यू ओक लीफ आणि चॉकलेट पेन्सी या फुलपाखराची खाद्य वनस्पती कारवी असल्याचं लिहिलंय. पण किती प्रयत्न करून आम्हाला ब्ल्यू ओक लीफचे सुरवंट मात्र इथे हाती लागत नव्हते आणि म्हणून मग ब्ल्यू ओक लीफ कुठे अंडी घालतो याचा आम्ही शोध सुरू केला. तिथे फील्ड असिस्टंट असलेले दिलीप गिरी यांनी झाडाची ओळख पटवून ही जंगली अबोली असल्याचे सांगितले आणि ह्यावर ब्ल्यू ओक लीफचे सुरवंट अर्धधाड्या शोधून काढल्या. जंगली अबोलीवर ब्ल्यू ओक लीफ फुलपाखरू आणि नंतर चॉकलेट पेन्सी फुलपाखरू अंडी घालतं हे कळल्यानंतर पुढचं काम म्हणजे ते सिद्ध करणं. शास्त्रीय दृष्टीने सिद्ध करायचं म्हणजे अंड्यापासून सुरवंट, सुरवंटापासून कोशित आणि कोशापासून शेवटी फुलपाखरू आपल्याला रिअरिंग करून दाखवायचं असतं. तर ते आम्ही करून दाखवलं. हा जो मोठा सुरवंट आहे तो ब्ल्यू ओक लीफचा आहे आणि त्याला शिंग असतात आणि छोटा जो सुरवंट आहे तो चॉकलेट पेन्सीचा. तर ह्या दोन्ही प्रजातीची फुलपाखरं ह्या जंगली अबोलीवर अंडी घालतात आणि सोबत राहतात आणि ह्या दोन्ही नवीन नोंदी होत्या. दिलीप भाऊंनी सर्वप्रथम ब्ल्यू ओक लीफची अंडी आणि त्यानंतर सुरवंट या झाडावर शोधून काढले आणि मग पुढील काम राजीव कसंबे यांनी त्याला शास्त्रीय दृष्टिकोनाने त्या सुरवंटांचं संगोपन करून त्यामधून कोश आणि कोशामधून दोन्ही प्रजातीची फुलपाखरं जन्माला येऊ दिली आणि जंगली अबोली हे यांचं आवडतं खाद्य वनस्पती आहे आणि कारवी मुंबईमध्ये कमी प्रमाणात ही दोन्ही फुलपाखरं वापरत असावीत असं प्रकाशित केलं. वन्यजीव आणि पर्यावरण विषयक मजकुरासाठी लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVला सबस्क्राईब करा.